डम्पिंग ग्राउंडसह अनेक मुद्द्यांवर जगदीश गायकवाड प्रचंड आक्रमक. कळंबोलीकरांचाही संताप उसळला. पनवेल मनपावर जनआक्रोश मोर्चा. कळंबोली शहरातील विविध प्रलंबित प्रश्नांवरून नागरिकांचा संताप उसळला असून स्थानिक भर पावसात रस्त्यावर उतरल्याचे चित्र दिसले. प्रस्तावित डम्पिंग ग्राउंड रद्द करावे, शहराला अखंडित विद्युत पुरवठा द्यावा, करदात्यांना 24 तास पाणी पुरवठा उपलब्ध करून द्यावा, चांगले रस्ते निर्माण करावेत, तसेच रोडपाली गावचा बंद करण्यात आलेला रस्ता तात्काळ सुरू करावा या प्रमुख मागण्यांसाठी पनवेल महानगरपालिकेवर जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. या आंदोलनादरम्यान सत्ताधारी आणि प्रशासन यांच्यातील साठलोट्यामुळे शहराची अवस्था दयनीय झाल्याचा गंभीर आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. पनवेल महानगरपालिकेचे माजी उपमहापौर जगदीश गायकवाड आणि पनवेल काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या मोर्चात शेकडो नागरिक सहभागी झाले होते. विविध मागण्या तातडीने पूर्ण न झाल्यास भविष्यात आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. जे आपले आयुक्त आहेत चितले का काय चितले का चितले काय चितले चितले आहेत ना चितले साहेब, तर त्यांनी इथं थांबलं पाहिजे आणि लोकांचं जे गाऱ्हाणं आहे ते ऐकून घेतलं पाहिजे. खरं तर लोक काय चिडले आहेत, आयुक्तांना त्याच्या पॉवर आहेत, राज्यकर्त्यापेक्षा आयुक्त हा मोस्ट सिनियर असतात, त्यामुळे त्यांना त्या पॉवर आहेत आणि त्यांनी पनवेल नगर परिषदेत ते सीओ राहून गेलेले आहेत. त्यामुळे पनवेलच्या बऱ्याच समस्या त्यांना माहिती आहे. पनवेल जसं मोठं होतं तसं तेही मोठे होत चाललेले आहेत नावाने. तर माझं म्हणणं आहे ही जी इकडे इमारत दाखवा जरा, ही 9 वर्ष याचं काम चालू आहे आणि हिला प्रत्येक 3 वर्षात पैसे आणि मुदत वाढ करतात. लिगली मुदत वाढ होत नाही. तर याचा एक जिवंत उदाहरण म्हणून इथं जे आपण थांबण्याचं ठिकाण घेतलं की जनतेने बघावं पनवेलकरांनी की तुमच्या पैशाचे काय इथेची वाटोला लागतो, कराचा तुम्ही कराचे पैसे देता. आज कचरा सेग्रिगेशनचा जो विषय आहे, कचऱ्याचे 3 पट भाव वाढवून दिला ना मर्जीतला कॉन्ट्रॅक्टर ज्याची निविदा कमी असताना त्यांना देऊ शकले नाही आणि अधिकवाल्याला निविदा देतात. म्हणजे हा तालिबानी पद्धतीचं काम चालू आहे असं मला वाटतं. म्हणजे मनमानी कारभार. तर हा कारभार थांबला पाहिजे म्हणून जनतेच्या वतीने जन आक्रोश मोर्चा आहे. आता याच्यात कुठलाही पक्ष नाही, परंतु ज्या प्रतिनिधींना वाटतं की मी जनतेसाठी जावं असे लोकप्रतिनिधी याच्यात सामील होतात. आम्ही आरजी केने असतील, लतीफबाई असतील यांच्या सगळ्यांशी संपर्क साधलेला आहे. हा मोर्चा आहे, हा मोर्चा जनतेचा मोर्चा आणि जन आक्रोश मोर्चा आहे. त्यामुळे या मोर्चामध्ये भ्रष्टाचार बाहेर काढावा आणि पनवेल खरं म्हणजे लोक मला ते असं वाटतं, कारण आपण पनवेलकर म्हणून पनवेल भ्रष्टाचार मुक्त व्हावात याच्यासाठी चितले साहेब प्रयत्न करतील अशी मला अपेक्षा आहे. कारण कोणी इंजिनियर पैसे घेत नाही. बघा महापालिकेत इंजिनियर पैसे घेतो का नाही, कॉन्ट्रॅक्टर त्याला देतो का नाही. नाले साफ कसे होतात चकाचक. या आरशातून जर इथून आरसा बघितला 1 किलोमीटर बघितला तर गटारातून हा आरशातून तो आरसा दिसतो. म्हणजे एवढी चकाचक पनवेल आहे काय. आणि त्याच्यातलं माझा कोलीवाडा तर एवढा चकाचक आहे. अहो 5,000 कोटीचं बजेट आहे. किती? पनवेल महानगरपालिकेचा 5,000 कोटीचा बजेट. 5,000 कोटी कशाला म्हणतात? प्रत्येक वसाहतीला चांदीची पत्र जरी बसवली ना फुटपाथच्या ऐवजी तरी आपले पैसे बॅलन्स राहतील. मग हे पैसे जातात कुठं, खातात कोण आणि देतात कुठं? मग वरती हिस्सा देतात का, विधायकांना हिस्सा देतात का, खासदारांना देतात का, आमदारांना देतात की नगरसेवकांना देतात कुणाला? त्याचा देखील शोध आज या मोर्चाच्या माध्यमातून तुमच्यासारख्या आदर्श पत्रकारांनी लावला पाहिजे ही माझी इच्छा. आणि म्हणून आज मी तुम्हाला यासाठीच अंमल करतो की तुम्ही याला वाचा फोडा. पत्रकार वाचा फोडतात, अन्यायाविरुद्ध पत्रकार लढतात. त्यामुळे तुम्ही आम्हाला आज या मोर्चाला साथ द्या. आमची देवी अशी म्हटलेली आहे की जगदीश तुझी जर यावी मागणं पूर्ण केलं नाही तर मी यांच्यावर कोपील आणि जेवढं खाल्लं यांची पोटातून आपल्याला बाहेर काढील अशी माझ्या एकविरा आईने मला सांगितलं. मला दृष्टांत झालेला आहे की भ्रष्टाचाराच्या विरुद्ध तुम्ही लढा. तुम्ही लढल्याशिवाय पर्याय नाही. तर लढणारे गप्प झाल्यात. आता जगदीश तूच उठ आणि नगरपालिकेच्या विरोधात सूट. आणि म्हणून आज आपण सुटतोय. तुमच्या माध्यमातून सगळ्या भाऊ बहिणी इथे जमलेल्या आहेत. तर आणखी इथं लोक जमतात. त्याशिवाय आपण जरी उशीर झाला तरी हरकत नाही. थोड्या वेळाने आपण या ठिकाणी मोर्चाला सुरुवात करणार आहोत. तोपर्यंत पत्रकारांनी खरं म्हणजे जे प्रमुख लोक आल्यात त्यांच्याशी बोललं पाहिजे आणि पनवेलची नक्कीच समस्या काय
आता हरीश केनी सारखे सिनियर लीडर या ठिकाणी आहेत, तर त्यांनी या ठिकाणी सुतोवाच केला पाहिजे. मला वाटतं राजाराम पाटील साहेब पुढे आहेत, राजाराम पाटलांनी म्हणजे अशी जी काही विचारवंत लोक आहेत त्यांनी तुमच्याशी आज संवाद साधला पाहिजे. आणि आमच्या बघा आता आम्ही साकडंच घालून आलो की नाही, की एकविरा यांचा सर्वनाश करायला साकडं घालून आलो. आणि म्हणून ती संस्कृती सोबत आपली मराठी संस्कृती आहे, ती संस्कृती सोबत घेऊन चाललेलो आहोत. मला मागच्या पत्रकार परिषदेमध्ये माझ्या बंधूंनीच प्रश्न विचारलं होतं की ताई याच्यामध्ये महिलांचा प्रतिसाद किती असेल, तर त्याला मी सांगितलं होतं निश्चितच महिलांचा प्रतिसाद जो आहे तो येणाऱ्या 30 तारखेला बघशीलच. आणि खरोखरच महिला या ज्या आहेत जन आक्रोश मोर्चा म्हणजे पाणी मेन, त्यांना पाण्याची समस्या आहे. आज पाऊस पडत असताना सुद्धा काही सोसायट्यांमध्ये पाण्याची तुटता आहे आणि प्रत्येक सोसायटीमधून फोन येते का पाण्याचा कसा प्रश्न आहे, पाण्याचा कधी प्रश्न सुटणार. तर महिलांचा जो प्रश्न आहे पाणी, आता वारंवार लाईट जाण्याचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे, लाईटीचा प्रश्न आहे. आता जे मान्सूनपूर्व गटर साफ केली होती, नाले सफाई केली होती, तर कळंबोलीत कुठल्याही एरियात जा, कामोट्यामध्ये जा, प्रत्येक ठिकाणी जा, तर नाले असे तुलुंब भरलेले आहेत. म्हणजे कुठल्या पद्धतीने ठेकेदारांनी तर महानगरपालिकेने कुठल्या पद्धतीने हे नाले सफाई केलेले आहेत की अशी परिस्थिती पुन्हा म्हणजे कळंबोलीत गाडी रस्त्यावर गाडी का गाडीवर रस्ता हे समजून येत नाही. या परिस्थिती आज जनतेला सामोरे जावा लागतो. या सर्व उद्योग घेऊन ही जनता आज इथं उतरलेली आहे. आम्हाला कळंबोलीमध्ये मेन म्हणजे आता असं आलेलं आहे डम्पिंग ग्राउंड. आता तुम्ही घोटगावात बघितलेले असतील गोमात्यांचं किती म्हणजे निष्पन्न मृत्यूपथी पडलेले आहेत. तसाच प्रकार आमच्या कळंबोलीत येण्याची शक्यता, दाट शक्यता आम्हाला दिसत आहे. आणि जर ते आली तर रोगराईला आमचं नागरिक वस्तीमध्ये तरी हा डम्पिंग ग्राउंड आला नाही पाहिजे. पहिली तर आमची मागणी आहे हा डम्पिंग ग्राउंड हटला पाहिजे आणि तो हटवण्यासाठी आम्ही इथं आज सर्व जनता इथं उतरलेली आहे. आणि तो हटला नाही तर आम्ही पालिकावर याच्याही पेक्षा मोठं आंदोलन उभारण्याचा पुन्हा एक आव्हान करतो. का हे तर काहीच नाही, झाकी आहे, पुरा पिक्चर बाकी आहे. तर या माध्यमातून आम्ही आज तुम्हाला सांगतो या गरजा ज्या आहेत त्या कुठल्या पाहिजेत. कळंबोली शहराचा हा जन आक्रोश आहे. म्हणजे शहरातील जनता ह्या म्हणजे महापालिकेच्या सत्तारा त्रासलेली, अक्षरशः त्रासलेली आहे. इथला पाणी प्रश्न आहे, पाणी प्रश्नाबद्दल सत्ताधाऱ्यांना काही पडली नाही. तुम्ही महासभेत फक्त अक्षरशः 3 महासभेत आम्ही प्रश्न विचारतो. दर सभेला महापौर या ठिकाणी 5 दिवसात आम्ही पाणी प्रश्नाची पाणी परिषद बोलू म्हणून सांगतो, पण दर सभेला तीच परिस्थिती, दर सभेला आश्वासन मिळतो. आणि महत्वाचं तुम्ही बघितलं असेल की या सभेला अंदाजे 1300 कोटीची योजना या ठिकाणी पटलावर ठेवली होती, परंतु सत्ताधाऱ्यांनी ती थांबवलेली आहे. आज ती जर आपण त्या ठिकाणी मंजुरी दिली असती तर जागतिक बँकेचा पैसा आहे, केंद्र सरकारचा पैसा आहे, यांना अभ्यास करायचा आहे. मला वाटत नाही काय अभ्यास करणार आहे. जे प्रस्ताव आले, जे योजना आहेत त्याची निधीकरण आज पनवेल ताणलेली आहे. जो पनवेलचा जो धरण आहे काडेश्वर, त्याची ह्या योजनेच्या माध्यमातून 100 ते 130 MLD पाणी या पनवेलला मिळणार आहे. अशा प्रकारचे मग कचऱ्याचा प्रश्न असू दे, इथल्या रस्त्याचा प्रश्न असू दे, आणि डम्पिंग ग्राउंडसाठी ते भांडतात. कारण डम्पिंग ग्राउंड ज्या ठिकाणी सेग्रेशन करायचं ते कळंबोली शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी, त्या ठिकाणी नागरिक राहते, या ठिकाणी त्याही तो डम्पिंग ग्राउंड घेतलेला आहे. आणि तुम्ही जर जो कचरा जातो चाल या ठिकाणी त्या जगाची परिस्थिती बघली तर अतिशय वाईट विदारक परिस्थिती. तुम्ही नक्कीच जा त्या ठिकाणी, एकदम विदारक परिस्थिती आहे. मग पाणी असो, डम्पिंग असो, इथला कचरा असो, लाईटची समस्या बघतात. कळंबोली, कामोठा किंवा पनवेल शहराचा पूर्ण आपण अभ्यास केला तर लाईटच नाही. जनता अक्षरशः रस्त्यावर येत आहे पाण्या लाईटसाठी. या अशा विविध प्रश्न आज महापालिकेचा आज तुम्ही बघितलं असेल. आज 6 महिने झाला ह्याला बजेट मानता नाहीत. म्हणजे याचा रेकॉर्ड झाला असेल की आज 6 महिने झाले पूर्ण देशात बजेट सादर झालं असतं. हे बजेट मानू शकत नाही. आज 5000 कोटी दाखवले, ते किती आहे ते दाखवा आम्हाला. कारण ह्या महापालिकेच्या माध्यमातून ह्या जनतेचा कराचा पैसा याची अक्षरशः लूट चालू आहे. आणि कुठेतरी थांबवावी यासाठी आमचे जगदीश भाई आणि सुदाम पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा महामार्च निघाला आहे. नक्कीच आमच्या ज्या मागण्या आहेत, पनवेलच्या जनतेच्या मागण्या, या ठिकाणी आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.